हॅलो, नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी रुपाली नागच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत करते. सकाळी सकाळी चहा आणि टोस्ट खायचे म्हणून तयारी चालली आहे बघा परीची. आणि टोस्ट आणि चहा खाणं म्हणजे सगळ्यात नाश्ता एकदम बेस्ट वाटतो. हलका फुलका नाश्ता वाटतो. आणि बघा आता आम्ही गावावरून जसं आलो आमची दोघींची डोळे खूप सर्दीमुळे ना लहान झालेत बरं का. माझे तर अगोदरच लहान आहेत आणि परीचे डोळे पण लहान झालेत. तर सर्दीमुळे ना चेहरा वगैरे सुकून गेल्यासारखा झाला होता. तर चला आता म्हणलं आपण सर्दी म्हणून उपयोग होणार नाही. तर म्हटलं कामाला तर सुरुवात केली पाहिजे. आणि आजचा ब्लॉग खूपच छान होणार आहे. म्हणजे तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण होणार आहे. ज्या ताईंला आहे ना छान-छान अशा साड्या असतात त्यांच्या आणि त्याला ड्रायक्लिंगला टाकायचं आहे. पण खूप पैसे जातात. तर तुम्ही ना माझ्यासारखं एकदा ट्राय करून पहा. तर बघा आता परीचे जे घागरे आहेत लग्नात घातलेले, ते मी पूर्ण आता आहे ना ही दुसरी बॅग घेतलेली बरं का धुण्यासाठी. आत्तापर्यंत ही दुसरी बॅग चालू आहे आता माझी धुण्याची. तर ही जादूची बाटली आहे असं समजायला हरकत नाही. तर खरंच किती पण तुमच्या छान साड्या असू द्या, ड्रायक्लिंगला जे वापरतात ना तेच प्रॉडक्ट आपण वापरणार आहे. त्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण पाहावा लागणार आहे आणि कसा वाटतो तो पण मला कमेंट करून सांगायचं. साड्या बघा तुम्ही बघतालच. तर आता ही जी आता समोर आहे माझ्या, ती नवीन साडी घेतलेली आहे. आत्ताच साडी घेतलेली आहे आणि बऱ्याचशा साड्या मी त्यातले ना एकदा दोनदा घालून झालेले आहेत आणि ही पण नवीनच साडी आहे. ही माझ्या जाऊबाईंनी मला आता घेतली लग्नासाठी. तर तर ही आहे माझ्याकडे जादूची बाटली. असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर काही नाही जादूची बाटली वगैरे काही नाही. पुढे जाऊन मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि ही ना म्हणजे जी मी आता वापरणार आहे ती खरंच सांगते खूप स्वस्त आहे. आणि ह्याचे धुण्याचे कसे तुम्हाला फायदे सांगणार आहे. की तुमचे पैसे पण वाचणार आहे आणि जसं ड्रायक्लिंगला जे वापरतात ना, तेच आपण पदार्थ टाकणार आहे त्या जी साडी आपण आता क्लीन करणार आहे ना, त्यामध्ये. तर तुम्हाला सांगते एकदम स्वस्त आणि मस्त आहे. तुम्ही एकदा ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला ही टिप्स आवडली तर नक्की मला कमेंट करायची आणि नवीन असा चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करायचं आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. चला आता मी दाखवते तुम्हाला मी काय घेणार आहे. तर आहे ना पहिल्यांदा गरम पाणी करायला ठेवायचं आपल्याला आणि ही आहे ना रिठा आहे रिठा. जे आपण साबणामध्ये जी तयार करताना वापरतात ना, तर ही रिठा आहे. तर आपल्या एवढ्या मोठ्या कपड्यांसाठी मी एवढीशीच रिठा घेतलेली आहे आणि एवढीशी पुरेशी आहे आपल्यासाठी आणि मी फक्त साड्या धुण्यासाठीच वापरते बरं का. बाकीचे कपड्यांसाठी इतकं नाही. म्हणजे कलरफुल कपडे असतात ना त्यांसाठी म्हणजे ह्याच्याने काय होतं, आपले कपडे वगैरे कलर जात नाही कपड्यांचा आणि ना आहे असा कलर राहतो आणि अगदीच जो ज्या कपड्यांचा कलर जातो, तो आपण लक्षात घ्यायचा, थोडंसं टाकून पाहायचं आणि जर कलर चालला असेल, तर त्याला सेपरेट असं भिजवायचं साडीला बरं का. तर चला आता मी गरम पाण्यामध्ये ही रिठा घालून घेतलेली आणि आता सुरीने मी ढवळून घेत आहे. आता चमचा काय नाही, पण जे मला सुरीने होतं माझ्याकडं जे बी असतात ना, ते काढून घेतले होते मी आणि पूर्ण बघा उकळी आल्यानंतर स्टीलची सुरी आहे ती. तर कसं ह्याच्याने हलवायला बी बरं पडतं आणि कसं होतं मुलं वगैरे चमच्याने काहीतरी खातात ना, तर वास लागू नये म्हणून मी सुरीचा वापर करत आहे. सुरी लगेच पटकन निघून जाते आणि उकळी आल्यानंतर आहे ना, असं झाकून ठेवायचं. एक 10-1 मिनिटं ठेवायचं आणि कसं होतं पूर्ण मऊ होऊन जातं. रिठा जी आहे ती मऊ होऊन जाते आणि त्यानंतर आपण असं गाळून घ्यायचं आणि मी आता एवढ्या कपड्यांसाठी ना, एक मोठा जो हंडा आहे ना, तो मी टबमध्ये ओतून घेतला आहे. आता पाण्याचा कलर चेंज होऊन जाईल बरं का. तर जसं-जसं आपल्याला हिरी टाकून आहे ना आता गाळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये परत पुन्हा एकदा थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हाताने चांगली अशी चुरून-चुरून घ्यायची. जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ना रात्रीची भिजायला ठेवा. रिठा आता माझ्याकडे वेळ नव्हता आणि अचानकच ठरलं माझं. तर साड्या घ्यायच्या धुवून. आता कसं पाऊस चालू होईल त्याच्या अगोदर मला धुवून घ्यायचं होतं. तर पाण्याचा कलर चेंज होईल. तुम्ही असं म्हणू नका की ह्या पाण्याचा कलर आपल्या साड्यांना लागेल. तर अजिबात कलर काय वगैरे लागत नाही. म्हणजे हा जो कलर आहे तो साड्यांना आपल्याला लागत नाही अजिबात. मस्त असं व्यवस्थित असं निघून जातं. तर मी आता बघा थोडंसं पाणी परत घेतलेलं आहे त्यामध्ये. म्हणजे जे टपात पाणी आहे तेच आणि पूर्ण असं पाणी एकदम एकजीव करून घ्यायचं आहे आणि एक थोडंसं वासासाठी म्हणजे रिठाचा काही वास वेगळा असतो थोडासा. तर थोडंसं वासासाठी आपलं 1 ते 2 पाउच आहे ना शॅम्पूचे, कुठल्याही जो तुमच्याकडे असेल तो शॅम्पू तुम्ही वापरायचा आहे आणि शॅम्पू जरी नाही वापरला तरी हरकत नाही. तर मी आता एकच पाउच वापरणार आहे, का आता 2 पाउच वापरायची काही गरज नाही आणि जिथं हळदीचे वगैरे डाग लागलेले आहेत ना, तिथे दुसरा पाउच मी ठेवलेला आहे सोबत आणि दुसरा पाउच मी नंतर जिथं डाग पडलेले आहेत ना, तिथं आपल्याला हळदीची डाग जिथे पडलेले आहे तिथे लावणार आहे. आता हे सगळे लग्नातल्या साड्या आहेत ना वापरून झालेल्या त्याच्यामुळं हळदीची डाग थोडी का होईना लागलेली आणि आता मी ही जी रिठा आहे ती चांगली अशी हाताने स्मॅश करून घेते बघा. अशी चुरून-चुरून घ्यायची चांगली म्हणजे त्यातलं पूर्ण अर्क काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि ती पुन्हा एकदा गाळून घ्यायची आणि त्याच पाण्यात मिक्स करायची. तर तुम्हाला सांगते एवढं एक टबभर समजा आपण हंडाभर जर पाणी घेतलं, तर त्या हंडाभर पाण्यामध्ये सगळ्या साड्याच्या बुडवून घ्यायच्या आणि एक तर जास्त वेळ नाही ठेवायचा आपल्याला. एक 5-6 मिनिटं ठेवलेली साडी, की फक्त आपल्याला त्याच पाण्यामध्ये फॉल वगैरे चोळून-चोळून काढून घ्यायचे
आणि बाथरूममध्ये ही साडी जर तुम्हाला अशी खाली बसून धुवायची असेल तर धुवू शकता आणि एवढं काही गरज नाही पडत बरं का खाली बसून धुण्याची. तर तुम्ही टबमध्ये जरी आहे ना फॉल फक्त चोळून घ्यायचा आपल्याला. आता बघा कलर चेंज झाला आहे आणि टबमध्ये आपल्याला चोळून घ्यायचं आहे फॉल आणि फक्त आहे ना, अशी चांगली हिसळून घ्यायची त्या पाण्यामध्ये आणि साडी आपल्याला एक 5 मिनिटासाठी साईडला करून ठेवायची आणि त्यानंतर परत दुसऱ्या पाण्यात असं 2 ते 3 पाण्यात आपल्याला साडी बुडवून घ्यायची. आता एक पाऊच मी घातलेलं आहे बरं का ह्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याला फक्त वास चेंज व्हावा ना रिठाचा त्यासाठी घातलेलं आहे आणि हिसळून घ्यायची आणि आपल्याला फक्त पाणी चेंज करत राहायचं आहे साडीचं आणि एकदा फक्त भिजवून झाली की मी दुसऱ्या पातेल्यात काढून घेते. तुम्हाला दाखवते पुढं आता मी. तर हे पूर्ण पाणी चांगलं एकजीव करून घ्यायचं. म्हणजे जेणेकरून की हा रिठाचं पाणी एकदम घट्ट झालं पाहिजे. आपल्या हाताला पण असं साबणासारखं लागलं पाहिजे. असं झालं की समजायचं पाणी तयार आहे. तर मी आता साडी टाकून घेते बघा त्यामध्ये. ही चंद्रकोर साडी आहे माझी. मी अजून घेतल्यापासून एकदाही तिला धुतली नाही बरं का. 2 ते 3 वेळा घालून झालेली आहे माझी, पण मी धुतली नव्हती आणि अशाही साड्या मी जास्त धुत नाही. का तर कसं होतं, अशा साड्या ड्रायक्लीनला टाकणंही परवडत नाही आणि ₹250ची साडी ड्रायक्लीन करायची म्हणले की नको वाटतं बरं का. म्हणजे असं माझ्यासारखे जे मध्यमवर्गीय आहे ना ताई त्यांच्यासाठी. आता ज्यांना टाकायचं त्यांनी टाकू शकतात असं काहीच नाही. पण मी अशी घरच्या घरीच धुवून घेत असते. आता 2 ते 3 वेळा घालून झालेली त्यामुळे मी ना फॉल ह्याच्यामध्येच चोळून घेणार आहे. का तर साडी कुठं मळलेली नसती. अगदीच फॉलसाठीच मळलेली असती. तर तुम्ही अशा प्रकारे ना नक्कीच करून पहा. तुम्हाला नक्कीच ही टिप्स आवडेल आणि एकदा ड्रायक्लीन केल्यासारखं नक्की वाटेल. फक्त वॉश करून झाल्यानंतर सुकवून घ्यायची सावलीमध्येच आणि इस्त्रीला दिली तर तुमची ड्रायक्लीनचे पैसे पण वाचणार आहेत. आणि नाही जमलं तर तुम्ही घरीसुद्धा इस्त्री करू शकता. तर आता फक्त फॉल चोळून घेणार आहे मी आणि ही साडी अशी एकदम असं एका जागेवर गोळा करायची आणि पातेल्यामध्ये मी आता एका साईडला ठेवून घेते आणि एकाच कलरच्या साड्या असल्यामुळे मी एका साईडला ठेवल्यात आणि जे समजा वेगळा कलर असेल तर आपण जर कलर जात असेल तर आपल्याला दुसऱ्या भांड्यात ठेवायचं बरं का आणि फक्त 2 ते 3 पाण्यामध्ये हिसळून घ्यायचे पाण्यामध्ये साड्या आणि अजिबात असं आपल्याला घासायचं नाही, ब्रश लावायचं नाही, काय नाही. हाय असंच फक्त पाण्यातून. आता हे पाणी ना आपलं जितकं साड्यांचा जो मळ असेल ना, सगळा पाण्यामध्ये उतरतो बरं का. जी काय धूळ वगैरे लागलेली असेल ती. पण आहे ना आपल्याला दुसरं कुठलंही काही घालायची गरज नाही आणि ड्रायक्लीनला जरी टाकलं तरी ना रिठानेच साड्या वॉश करतात आपल्या. त्यामुळे आपण घरच्या घरीच असं करून बघायचं आहे. तर आता माझं कसं झालं आहे कॅमेरा धरायला कोणच नव्हतं म्हणजे शूट करायच्यासाठी. त्याच्यामुळे ना मी तुम्हाला बाथरूममध्ये धुवून नाही दाखवलेले. फक्त असेच करून दाखवते आणि त्यानंतर आपण फक्त पाणी चेंज करा. आता ही साडी तर नवीनच होती, एकदाच घातली ती. पण म्हटलं आता कसं गरमीचे दिवस आहेत आणि एकदा वॉश करून ठेवली, की एकदा पाऊस सुरू झाला, की आपलं मग परत कुठं जाणं-येणं होतच नाही. त्यासाठी म्हटलं आता सगळ्या साड्याच आता काढल्याच तर सगळ्या साड्या धुवूनच घ्याव्यात आणि एकदा वाळून झाले, की आपलं ठेवून टाकता येतात. तर आता पाण्याचा कलर चेंज होत चाललाय बघा. जी आपलं जी साड्याची धूळ वगैरे असते ती सगळी त्या पाण्यामध्ये उतरत चालली आणि हा कलर काही अजिबात लागत नाही. तुम्ही म्हणताल आता इतका ब्लू कलर तुम्ही त्यात पाणी म्हणजे खराब पाणी दिसते तुम्हाला. तर हे रिठाचंच पाणी आहे बरं का. आता घट्ट जसं पाणी झालं होतं ना, तसं त्याचा कलर चेंज होत गेला. तर आता हे पण मी एका साडीचं एकसारखेच कलर आहे, त्यामुळे एका जागेवर ठेवणार आहे आणि आता जिथं हळदीचा कलर आहे तिथे शॅम्पू लावायचा आहे. तर 2 पाऊच आता मगाचा पाऊच संपलेला होता, म्हणून मी दुसरीकडे 1 पाऊच ठेवला होता. तर तुम्ही म्हणताल इकडं काय बघती? तर इकडं ही पाऊचच आहे. तर आपलं जिथं हळदीचे डाग लागले तर तिथं आपण घ्यायचे, लावायचे. तर डाग आपोआपच कमी होतात आणि 1-2 वॉशमध्ये साडीचे आपले डाग निघून जातात. तर बघा आता मी असं लावून आहे ना, जिथे जास्त लागले तिथे लावून ठेवायचे आणि तशी साडी गुंडाळून परत दुसऱ्या टपमध्ये ठेवायची आणि असे 2 ते 3 टपमध्ये पाणी घ्यायचं आणि नुसती हिसळून घ्यायच्या साड्या. अजिबात ब्रश वगैरे कुठेही काय लावायचं नाही. तर ड्रायक्लीनचे पैसे तुमचे वाचतील का नाही बघा तुम्ही आणि टिप्स आवडले तर नक्कीच मला कमेंट करत जावा बरं का. व्हिडिओ सगळीच बघतात पण कमेंट करायला मात्र सगळेजण कंजूसपणा करतात. तर असं करू नका. ज्यावेळेस तुम्ही छान-छान अशा कमेंट्स करता ना, तर मलाही तुमच्यासोबत छान-छान गोष्टी अशा शेअर कराव्याशा वाटतात. तर तुम्ही पण नक्कीच कमेंट करत जावा. व्हिडिओ आवडला तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे जे नवीन ताई-दादा आहेत त्यांनी. तर चला आता मी असे सगळे एका जागेवरती साड्या गोळा करून ठेवणार आहे आणि त्यानंतर जे आपले नेहमीचे कपडे आहेत ना, ते नाही ह्याच्यात घालायची. फक्त साड्यांसाठीच वापरणार आहे आणि बाकीच्या कपड्यांसाठी आपले मस्त सर्फ एक्सेल किंवा कुठलीही तुमच्या आवडीची पावडर असेल, त्यामध्ये हे करायचं. तर ही पण साडी मी एकदाच घातलेली. एकदा नाही 2दा घातलेली सॉरी. तर ही दुसरी वेळ झाली माझी आता घालायची. तर म्हटलं चला हिला बाई वॉश करून टाकावी. म्हणजे आता कसं पाऊस सुरू झाला, की आपल्याला कुठं जाणं-येणं होत नाही आणि उन्हाळा आहे तर मस्त साड्या सुकून निघतात आणि ज्या दिवशी साडी धुतली ना, त्या दिवशी संध्याकाळी आमच्या इथे पाऊस यायला सुरुवात झाली होती. छान असं हवा हे सुटली होती. तर राहिलेले म्हणजे सावलीतच वाळत घालायची होती आणि मग सावलीत वाळत घातली आणि त्यानंतर संध्याकाळी मी घरात घेऊन आले होते कपडे. आता कसं होतं आपल्या घरातल्या सावलीमध्येच वाळून द्यायच्या साड्या, अशा कलरफुल साड्या. तर पाणी तुम्हाला वाटत असेल खूप खराब झाले, खराब नाही झालेलं पाणी आहे. तर जी रिठाचा कलर असल्यामुळं आणि आपली जी साड्यांची धूळ असते ना,
तीच आलेली. म्हणजे मळल्यासारखं दिसते तुम्हाला पाणी, पण ते पाणी नाही एवढं काही खराब नाही झालेलं. तर हे फक्त साड्या घातलेले. ही साडी परीने घातली ती लग्नामध्ये आणि मी एकदा दुसऱ्या लग्नात घातली. ती अशी 2 वेळा घालून झालेली आहे साडी. आणि जर तुम्हाला माझे साड्यांचं कलेक्शन पाहायचं असेल, तर मला खरंच कमेंट करा बरं का. तरच मी तुमच्यासोबत माझ्या साड्यांचं कलेक्शन शेअर करीन. माझ्याकडे किती साड्या आहेत आणि किती ब्लाउज आहेत आणि मी कसे शिवलेत ते ब्लाउज. तुम्हाला जर पाहायचं असेल तर मला कमेंट करायला मात्र विसरू नका. चला आता हे सगळं झालेलं आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटतो तो पण नक्की सांगा. तर असे घागरे वगैरे जरी असेल ना, तरी तुम्ही आहे ना बिनधास्त ह्याच्यात टाका, काहीच फरक पडत नाही. फक्त एकदा बुडून झाल्यानंतर आपल्याला उलटं करूनच आपल्याला वॉश करायचं. वॉश करायचं म्हणजे काय नाही, फक्त पाण्यात विसळून घ्यायचे. अजिबात आपल्याला ब्रश लावायचा नाही कुठं किंवा घसरे मारायचे नाहीत, काही नाही. तर ते धुवून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता. सावलीत मी आता जसं होईल ना धुवून तसं मी सावलीत घालत आहे. तर आता हे साड्या सगळ्या विसळून वगैरे झाल्यात. परीचे घागरा वगैरे सगळे स्वच्छ असं धुवून झालेले आहेत. आणि अजून पाऊस आल्यामुळे मी आता काय केलं, संध्याकाळचे 6:30 वाजले होते. तर पूर्ण हे घरातच अडकवलेत आता सुकायला. आता हे रात्रभरच असं फॅन लावून दिलेलं आहे. आता फॅनच्या हवेने सुकून द्यायच्यात. आपल्याला ही साड्या जी आता धुतलेल्या आहेत, ह्या अजिबात उन्हात वाळत घालायचे नाहीत बरं का. हे असे फॅनच्या हवेने सुकवायचे आहेत आणि जेणेकरून एक रात्रभरासाठी आता मी असं ठेवून देणार आहे. आणि बघा फॅनची सुद्धा गरज नाही लागली. इतकं सुंदर वारं सुटलंय घरामध्ये. त्याच्यामुळे ना छान वाटलं बरं का. तुम्हाला तर दाखवते आमच्या पाठीमागची साईड. छान असं वारं सुटल्यामुळे आपोआपच साड्या आता सुकून जातील. तर चला आता म्हटलं संध्याकाळचं स्वयंपाकाची तयारी करायची होती मला तर. तर म्हटलं संध्याकाळचा स्वयंपाक करायचा आता आज मी स्वयंपाकामध्ये मी करणार होते आमरस आणि भजी, चपाती, वरण-भात असं आपलं साधं सिंपल जेवण होतं. तर बघा आमच्या मुलांचं चाललं इकडे-तिकडे संध्याकाळची वेळ होती त्यामुळे चहा आणि बिस्किटचा नाश्ता चाललेला. तर स्वयंपाकाला सुरुवात केली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटतो सगळ्यांनी भरभरून कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बघा तर या सगळ्यांनी कांदा भजी खाण्यासाठी आणि ही साडीची टिप्स कशी वाटली मला नक्की सगळ्यांनी कमेंट करायची बरं का. तर चला भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.